दिवस साजरा केला जातोय. साहेब तुम्हा लाभावे लाभावे दीर्घायू. प्यारे सचिनजी मोठे साहेब, हॅपी बर्थडे टू यू. सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय मंडळी. या ठिकाणी उपस्थित होत असलेले जांभोळणे गावचे सरपंच यशस्वी उद्योजक महादेवजी जोगदार साहेब, आपलं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. चला आता खरं तर आता यानंतर फक्त साहेबांचा आपण मनोगत ऐकणार आहे. सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि खरं तर काय झालंय, आता उष्णता टेम्परेचर भरपूर वाढलेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे म्हटलं जातं ना, सब लोग चांद को चाहोगे तो सूरज तो जलेगा ना. तसं हे सूरज आता तापायला लागलेला आहे आणि त्या सूर्याच्या तापत्या वातावरणामुळे खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हा सुंदर असा सोहळा, तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या येण्यानं त्यामध्ये मायेचा, प्रेमाचा, आपुलकीचा गारवा, ओलावा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धन्यवाद. मी विनंती करतोय, चला आता केक भरवायला येणारे आपण थांबायचंय. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक मुंबई आयकर आयुक्त IRS डॉक्टर सचिनजी मोटे साहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करतायत. मी साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. वेळ भरपूर झालेला आहे. साहेबांच्या बोलण्यानंतर सगळ्यांना मी विनंती करतो आपण शुभेच्छा द्यायला नंतर स्टेजवरती या. तत्पूर्वी आपण साहेबांचे या ठिकाणी मनोगत ऐकूया. साहेबांचे बोलून झाल्यानंतर आपण या ठिकाणी साहेब बोलतायत. एकदा जोरदार साहेबांसाठी टाळ्या होऊ द्यात. धन्यवाद. हा घेतो गॅस कशाला हे कुठं लावायचं. या ठिकाणी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आटपाडी तालुक्याचे सगळ्यात पहिले एक युवा तरुण सभापती म्हणून ज्यांची ओळख झाली ते माजी सभापती हर्षवर्धनजी देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सभापती आपलं मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. धन्यवाद. आणि त्यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधतायत मानदेशी कोहिनूर मुंबई आयकर आयुक्त IRS डॉक्टर सचिनजी मोटे साहेब. नमस्कार. आज माझ्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरण आणि युवा स्वयं रोजगार मेळावा याचं नियोजन करण्यात आलं आणि याच्या निमित्तानं माझ्यावर जे प्रेम करणारे माझे सगळेच तालुक्यातून किंवा तालुक्याच्या बाहेरनं आलेले सगळे मंडळी, नावं कुणाची घेत नाही पण सगळेच मान्यवर व्यासपीठ, महिला आणि या तालुक्याचे युवा पिढी, खरं तर मला आवर्जून एक गोष्ट सांगायची की ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्याचं जे हेडिंग आहे स्वयंरोजगार आणि महिला सक्षमीकरण, खरं तर ह्याच गोष्टीची आज फार मोठी गरज आहे. आणि जिथं जिथं मी जातोय तिथं तिथं माझ्या भाषणातनं किंवा बोलण्यातनं हेच मुद्दे येत असतात. आज आपला आटपाडी तालुका ग्रामीण भाग आणि बघतोय की या तालुक्यातनं रोजगार नाही, तिथं कुठली MIDC नाही आहे, कुठल्या मोठ्या इंडस्ट्रीज नाही आहेत. म्हणून इथले बरेच लोक मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन काम करत असतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे की लोक इथंच थांबले पाहिजेत आणि रोजगार तालुक्यातच तयार झाला पाहिजे. ह्या हेतूनं हा घेतलेला प्रोग्राम, ज्या लोकांनी याचं नियोजन केलं मी त्यांचं अभिनंदन करेल. पण काही गोष्टीला त्यांना मला सल्ला द्यायचा आहे की तुम्ही जर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन करत असाल तर जास्तीत जास्त तरुण वर्ग किंवा ज्यांना ह्या कार्यक्रमाची गरज आहे, या प्रोग्रामची गरज आहे, अशा लोकांना जास्तीत जास्त आणायला पाहिजे होतं. दोन गोष्टी आहेत की मी आल्यापासून खंत व्यक्त केली की तालुक्यातल्या युवा वर्गाला खरंच त्यांना रोजगाराची किंवा ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे की नाही हे त्यांनीही आत्मसात करायला पाहिजे आणि आपल्याकडून ही आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचायला पाहिजे. खरं तर या कार्यक्रमासाठी जे गाईड करणारी लोक आहेत, मला एका दोघाचं ऐकायला भेटलं.
अतिशय चांगल्या प्रकारे योजनेच्या सगळ्या गोष्टी ते सांगत होते. आणि हे चेनमधले लोक आहेत. म्हणजे कुठलीही योजना असेल किंवा कुठलाही उद्योग स्टार्ट करायसाठी जी गोष्ट लागते, बेसिक कागदपत्रापासून शेवटची सँक्शनिंगपर्यंत जी चेन आहे, त्या साखळीतली हे लोक आलेले आहेत. खरं तर माझ्यातर्फे मी बी प्रशासनात काम करतो आहे, मला माहीत आहे की तुम्ही काय लेवलला काम करताय किंवा कशा प्रकारे तुम्ही इथं आलेला आहात. सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं अभिनंदन करायचं आहे की तुम्ही तुमच्या आजच्या या ऑफिशियल डेजमधनं वेळ काढून तुम्ही इथं आलात. खरं तर अशा प्रकारचे आउटरीच प्रोग्राम जे असतात ही त्यांची जबाबदारी आहेच, पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की शासकीय योजना ज्या आहेत, ज्या आपण टॅक्स पे करतो रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, जिथं जिथं आपल्याला आपला टॅक्स जातो आणि हा टॅक्स सरकारकडे जमा होतो आणि तिथून परत तोच टॅक्स जो दुर्लभ घटक आहेत त्या घटकापर्यंत पोचवायचं काम शासन करत असते. आणि त्याचाच हा प्रकार एक असतो की रोजगार असेल, उद्योजक असेल, हे समाजात घडले पाहिजेत आणि यांच्यासाठी या प्रकारच्या योजना वारंवार सरकार करत असते, जेणेकरून समाजातले जे दुर्लभ घटक आहेत, जे वंचित घटक आहेत, त्यांच्यापर्यंत ज्या अर्थकरणाचा किंवा ह्याचा जो बेनिफिट आहे शासनाचा तो झाला पाहिजे. मला असं वाटतं की तालुक्यामध्ये ही एक सुरुवात आहे. हा असं समजू की हा पहिला कार्यक्रम आहे, पण ज्या प्रकारे तुम्ही प्रेझेंटेशन देत होता, मला वाटतं इकडं प्रोजेक्टरही लावला होता किंवा त्याच्यावर तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगत होता. खरंच आमच्या सगळ्यांच्या तर्फे मीच हे दिलगिरी व्यक्त करतो की आपण तालुक्यातले सगळे युवक नाही येऊ शकलेत किंवा आले नाही आहेत. पुढचा जो कार्यक्रम असेल त्याचं निमित्त काही नसेल, पण तो कार्यक्रम हा स्पेसिफिक या युवकांना एक तर रोजगार, ह्या ज्या स्कीम्स आहेत सगळ्या शासकीय, त्याचा फायदा कसा होईल, महिलांचं सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या शासनाच्या जेवढ्या स्कीम आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी शेवटच्या महिलापर्यंत कशी पोचली जाईल. खरं तर आपण बघतोय की सगळी या पंचायत समितीत काम करणारी लोक आहेत. पंचायत समितीच्या अध्यक्ष इथं आहेत, बरेच सभापती आहेत, बरेच नगरसेवक होते. म्हणजे थोडक्यात तालुक्याच्या जे पब्लिक प्लॅटफॉर्म आहे किंवा जे तालुका चालवणारी मंडळी आहेत, तुम्ही सगळेच इथं आहात. आपल्याला काय हवं आहे, आपल्या तालुक्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर अशा प्रकारचे जर मेळावे आपण घेतले आणि जो वर्ग आहे, समजा की जे मुंबई पुण्याला सुद्धा जे लोक गेलेत, तिथंही माताडीत किंवा इकडे तिकडे मॉलमध्ये काम करतात, अशाही लोकांना जर इथे येऊन आपण चांगलं जर गाईड केलं, त्यांना रोजगार निर्मितीसाठी जर आपण हे केलं किंवा त्यांना एक उद्योजक कसं घडलं पाहिजे याच्यासाठी जर आपण त्यांना गाईड केलं, तर एक चांगला मला वाटतं बदल घडेल. त्याच्याही पेक्षा मी मगाशी म्हटलं की ह्या कार्यक्रमातून दुसरा एक संदेश द्यायचा आहे की आज आपल्या तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रात किंवा देशभरात ग्रामीण भागामध्ये, स्पेशली शहरामध्ये तेवढं प्रमाण नाही आहे की पुढारी लोकांचं, म्हणजे स्पेशली सगळे राजकारणी तुम्ही, म्हणून मी सांगतोय की वाढदिवसाचे कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात होतात, बराच वेगळा खर्च होत असतोय, पण याच्यातनं आपल्या ज्या संस्कृतीच्या काही गोष्टी आहेत त्याच्या तर नक्कीच जोपासल्या पाहिजेत. पण आता जी खरं तर समाजाला ज्याची गरज आहे, आणि मला असं वाटतं की समाजाला आत्ता सगळ्यांनी जर शांत डोक्याने विचार केला असेल तर समाजाला किंवा युवा पिढीला असेल, महिलांना असेल किंवा या सगळ्याच घटकांना गरज आहे ती म्हणजे 4 पैसे कमवायची किंवा त्यांना आपण म्हणतो की त्यांना त्यांच्या दारिद्र्यातनं बाहेर यायची गरज आहे. आज आपल्या आटपाडी तालुक्यापुरतं जर बोलायचं म्हटलं तर असं आहे की 90-95% लोक आहेत हे खरं दारिद्र्य रेषेच्या खाली असतील, पण ते कधी आपण त्याचं ॲक्च्युअल काउंटिंग झालेलं नाही आहे किंवा खरं जे पिक्चर आहे ते कधी समोर आलेलं नाही आहे. तर ह्याच्यासाठी सगळ्यांनीच ह्या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांना ज्या अडचणी येत आहेत दैनंदिन जीवनात, आरोग्याच्या रिलेटेड असतील किंवा या रोजगाराच्या निमित्तानं असतील, आणि ह्याची सुरुवात जसं मी नेहमी सांगत असतो की आपण शिक्षणापासून सुरुवात केली पाहिजे. तालुक्यातलं जे शिक्षण आहे आज बऱ्यापैकी या तालुक्याचे आत्ताच सभापती आले, त्यांच्या आजोबांनी या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना कुठं बाहेर जाऊ नये, बाबासाहेब देशमुखांनी ह्या तालुक्यामध्ये बऱ्याच शाळा संस्था चालू केल्या आणि मीच त्यांचाही संस्थेचा एक विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर बरंच तालुक्यातनं अधिकारी व लोक झाले किंवा बरेच उद्योजक घडले, या तालुक्यात शिकले गेले. पण येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आत्ताच्या पिढीला या शिक्षण आपण बरोबर लेवलचं देतोय का नाही ह्याचाही विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. किंवा जे जगामध्ये ज्या पद्धतीने शिक्षणाचं हे झालेलं आहे, उत्क्रांती झालेली आहे,
किंवा आताच्या पिढीला कशा प्रकारचं शिक्षण गरज आहे या प्रकारचे शिक्षणसुद्धा दिलं पाहिजे. जसं विशेष करून मी माझ्या काही भाषणामध्ये म्हणलं होतं की CBSEचा जो सिलेबस आहे तोही ग्रामीण भागामध्ये सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून शहरात आणि ग्रामीण भागातला जो गॅप आहे शिक्षणातला तो पण कमी होईल. आणि आपण तयार करतानाच आपल्या पोरांचा जवळ बेस चांगला तयार होतोय, त्यावेळेस ही जी स्पर्धा परीक्षा देणारी विद्यार्थी आहेत आपलीही मुलं त्या लेवलला जाऊन कॉम्पीट करतील. मी नेहमी सांगत असतो की आपल्या ग्रामीण भागामधलं स्पेशली जो मानदेश म्हणतो आपण, ह्या मानदेशात एवढं भयानक टॅलेंट आहे की हे विद्यार्थी भले इथं ग्रामीण भागात शिकले असतील, प्राथमिक शाळेत शिकले असतील जिल्हा परिषदच्या, पण ज्यावेळेस पुढं एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन जातात किंवा IIT सारख्या कॉलेजमध्ये ज्यावेळेस ॲडमिशन घेऊन जातात तर तिथल्या CBSEमध्ये शिकलेल्या मोठ्या घरातल्या लोकांना म्हणजे मुलांनासुद्धा ही आपली मुलं ऐकत नाहीत. याचं सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड टॅलेंट आहे आणि ते आपण कसं फुलवलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांचीच, तुम्ही सगळे राजकीय मंडळी आहात, तुम्ही समाजाला दिशा द्यायचं काम करत असतात. आत्ता जी गरज आहे, मगाशी मी म्हटलं की समाजाला कशाची गरज आहे हे सगळ्यांनी आपण ओळखलं पाहिजे. समाजाला गरज आहे ती चांगल्या शिक्षणाची, चांगल्या आरोग्य सुविधा तयार व्हायची आणि जे ग्रामीण भागात बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगार दिला पाहिजे आणि जे रोजगार देणारीच लोक आहेत तेही आपल्यातनंच तयार झाली पाहिजेत. अशा प्रकारची जर इकोसिस्टीम तयार झाली तर कुठलाही जो आपण बघतो की जी मोकळी लोकं आहेत आणि हाताला रोजगार नसल्यामुळं जे बाकीचे वादविवाद होतात हे वादविवादही थांबले जातील आणि समाज जाती धर्मावर न डिवाईड होता विकासाच्या मुद्द्यावर ह्या गोष्टी म्हणजे विकास हाच एक मुद्दा होईल आणि समाजामध्ये एक संतुलन, जातीय संतुलन असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीचं एक संतुलन होईल आणि जी गरीब आणि श्रीमंत म्हणतोय आपण ह्या दोन्हीतली जी दरी आहे ह्याचं ही दरी कमी होत जाईल. तर या माझ्या वाढदिवसानिमित्त खरं तर हे व्यासपीठ पण नाही आहे, पण मला आल्यानंतर मला कुठंतरी असं वाटलं की इथं उद्योग भवनातली लोकं आहे, म्हणजे सांगली उद्योग जे केंद्र आहे त्यातली लोकं आलेली आहेत, सगळ्या स्कीमचा अभ्यास आहे ना, आपले ऑडियन्स कुठं आहेत, तालुक्यातली मुलं कुठं आहेत. तर हेच म्हणून ही खंत वाटली. मी बोलणार पण नव्हतो, पण मला असं वाटलं की 2 शब्द बोलावं आणि जे योग्य आहे ते योग्य सांगावं की आपण कुठं कमी पडतोय. तर येणाऱ्या काळात मी तुम्हाला जे आज सांगलीवरनं विशेष जे लोक आले होते, या अधिकारी लोक आले आहेत, त्यांना माझा शब्द आहे की येणाऱ्या काळामध्ये असा आम्ही रोजगार मेळावा घेऊ की तो खरंच ज्यांना गरजू आहेत किंवा ज्यांना गरज आहे अशीच लोक येतील. विशेष करून आज इथं जे लोक आलेले आहेत की हे मला शुभेच्छा देण्यासाठी आलेत किंवा माझ्यावर जे प्रेम करणारी लोक आहेत ते आलेले आहेत, पण पुढच्या मेळाव्यामध्ये खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचून, आज पोचायला आमची टीम कमी पडली असेल, पण त्यांच्या त्या मुलांपर्यंत पोहोचून त्यांना आणून प्रॉपर त्यांना हँडहोल्डिंग करून एक चांगलं गायडन्स दिला जाईल आणि जे अपेक्षित आहे आपल्याला सगळ्यात ते करण्याचं काम आमच्याकडून केलं जाईल. परत एकदा माझ्या या वाढदिवसानिमित्त मला माहीत होतं की आज वर्किंग डे आहे आणि मुंबईत ऑफिसमध्ये बसलो तरी तिथं फोननं परेशान केलं असतं, त्यापेक्षा म्हटलं गावाला जावं, गावाला आपल्या जे आपले लोक आहेत त्यांना भेटावं आज या वाढदिवसानिमित्त, म्हणून मी खरं तर आज सुट्टी टाकून गावाला आलो आहे. तर परत एकदा इथे हा कार्यक्रमाचं नियोजन केलं. असे कार्यक्रम आणि माझ्या इथून पुढे माझ्या आयुष्याचा नेहमीच प्रवास हा असाच असणार आहे की मला ज्या लोकांसाठी काम करायचं आहे त्या लोकांसाठीच खरं काम केलं जाईल. कुठलाही दिखावपणा वगैरे करण्यात मला नाही वाटत की मी नेहमीच सांगत असतो की आपण दिखावपणासाठी कुठल्या गोष्टी करू नका. आता खरी जी गरज आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी काय बोलतोय सगळ्यांना कळायला लागलं की खरी जी गरज आहे हे मुद्दे पुढं घ्या, दिखावा करण्यासाठी कुठलेही मुद्दे आणू नका. आज बरीच लोक आहेत की गेल्या महिन्यापासून मला विचारतात की साहेब आम्हाला उद्योग करायचा आहे, आम्ही कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. खरं तर हे व्यासपीठ होतं आणि असे व्यासपीठ आपण पुढं सगळेच ह्यातले जेवढे लोक असतील की पुढचा तुम्हाला जर कार्यक्रम काय घ्यायचा असेल तर अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यायला अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा तुम्ही सगळे आलात या माझ्याकडून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि कार्यक्रम जरी काय राहिला असेल म्हणजे मला वाटतं हे गायडन्स रिलेटेड काय कार्यक्रम राहिले असेल तर तुम्ही कंटिन्यू कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. नक्कीच तुमचं मार्गदर्शन कायमस्वरूपी असंच आमच्या पाठीमागं राहावं. आजच्या या कार्यक्रमाला खरं तर ते विद्यार्थी, लाभार्थी, नवीन उद्योजक करणारी जी मुलं या ठिकाणी व्यक्तिमत्व तालुक्यातून ती संख्या गोळा करायला आम्ही कमी पडलोय. याची जबाबदारी सर्वस्वी आम्ही ज्यांनी आटपाडी शहरातल्या, आटपाड्या परिसरातले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं हे आम्ही आमच्यावरती घेतो आणि पुढचा कार्यक्रम नक्कीच यशस्वीरित्या मोठ्या संख्येनं गर्दीने या ठिकाणी पार पडेल
अशी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं आभार आणि मनोगत म्हणून मी या ठिकाणी विनंती करतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे एक युवक नेतृत्व अनिल शेठ पाटील, नगरसेवक आटपाडी नगरपंचायत, मिस्टर नगरसेवक अनिल शेठना मी विनंती करतो, अनिल शेठ आपण या ठिकाणी आभारपर मनोगत या ठिकाणी मोजक्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी व्यक्त करावं. आज आपल्या मानदेशाचं कोहिनूर रत्न म्हणून आपण मानदेशामध्ये त्यांना संबोधतो, बोलतो. त्यांच्या विचारावरती अनेक गावामध्ये काम चालतं. असे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय IRS डॉक्टर सचिनजी मोटे साहेब यांचा वाढदिवस, आणि या वाढदिवसासाठी उपस्थित असलेले आमचे बंधुमित्र, सत्काराचं साहित्य राहिलं त्यामुळे आता मागणं मागवलेले ते आमदार विनायकरावजी मासाळ साहेब, आत्ताच साहेबांना शुभेच्छा देऊन गेलेले आमचे दुसरे बंधुमित्र हर्षवर्धनजी देशमुख साहेब, या आटपाडीचे सभापती, मार्केट कमिटी आदरणीय संतोष भाऊ, आदरणीय दत्ता पाटील साहेब गेले काय, आदरणीय दत्तात्रय पाटील साहेब, आदरणीय सुब्रव नाना, बिरा शेठ, आदरणीय आप्पा आणि साहेबांच्या सुविध पत्नी ॲडव्होकेट विद्याताई आणि आमच्या दोन्हीही नगरसेविका आणि अक्षय शेठ, सर्वच मान्यवर. खरं तर आपण साहेबांना आज वाढदिवसाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा द्यायच्या म्हणून एक वेगळी संकल्पना घेऊन प्रशासनाच्या काही योजना असतात महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, तरुणांना स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी, स्वावलंबी करण्यासाठी ज्या काय